हा आहे चक्कीचा डब्बा, या पद्धतीचा. त्या पीठ आताच दळलं त्याच्यामुळे रिकामं केलं तर पीठ दिसत असेल. त्याच्यानंतर हे जी चक्की आहे ही कपडा नाही आला, तर या पद्धतीने हे लावावं लागतं, पॅक होऊन जातं. हे पूर्ण असं पॅक होतं. त्याच्यानंतर हे पण याला हुक आहे, याच्यामध्ये ते बसून जातं बरोबर. बऱ्यापैकी भरपूर पीठ येतं याच्यात. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. माहेरी येऊन आता बरेच दिवस झाले, एक 6-7 दिवस तरी झाले, आणि आज आता परत जायची वेळ आली, तरी पण आठवण नव्हती आणि म्हटलं नाही आज आता व्हिडिओ करावाच. कारण प्रत्येक वेळी माहेरी आल्यानंतर बऱ्याच वेळा बऱ्याच ताई विचारतात की ताई माहेरी नेलेली चक्की कशी निघाली, काय आहे. कारण ही चक्की आणि माझी जी चक्की आहे खामगावची, त्याच्यामध्ये कंपनी पूर्णपणे वेगळी आहे आणि आतमधली जी बॉडी आहे त्याच्यामध्ये पण खूप फरक आहे. तर म्हटलं चला आता हिला घेऊन पण 3-4 वर्ष तरी झाली असतील, व्हिडिओ केलेला होता मी, पण याचं जे तुम्हाला म्हणजे पूर्ण कंपनी वगैरे काहीही दाखवली नव्हती. 2-3 दिवसाच्या अगोदर मी ताईच्याच ओळखीच्या आहेत, तर त्यांनी पण ताईची पाहून चक्की आणली. कंपनी वेगळी आहे आणि ती थोडीशी कशी बोलणारी होती, तर ती चक्की त्यांनी आणली घरी. म्हणजे दुकानदार म्हणत की त्याच्यामध्ये काहीतरी प्लेट आहे, ती थोडीशी मागे, तसं प्लेट तर याच्यामध्ये नाहीच, आणि त्या चक्कीमध्ये पण नव्हती. गहू थोडा वेळ झाले की ती बंद पडा जाय. त्यांनी आम्हाला बोलवलं, कपड्याची होती ती, कपडा लावायचा होता त्या भांड्याला, तर त्याची होती. पण तरी ती काही म्हणजे तिचा आवाज आणि ते पूर्णच वेगळं होतं. तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही चेंज करून आणा, कारण त्या मोटरचा आवाज पण वेगळा येत होता. थोडा वेळ चालली की ती बंद पण पडत होती. तर कधी कधी असं होऊ शकतं. कंपनी प्रत्येक वेळी चांगलीच असेल असं नाही, आणि असं आहे की कंपनीतली पूर्ण कंपनी चांगली आहे, पण वस्तू कशी निघते ते पण महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळेस असं होतं की वस्तू घरी आणल्यानंतर कुठेतरी असं वाटतं की बिघडलेली आहे, त्या मोटारचा आवाज येत होता. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं ही चेंज करून आणा तुम्ही, कारण कदाचित एखादी वस्तू, आता शेवटी वस्तू आहे ती बिघडणं किंवा चांगली निघणं हे आपल्या हातात नसतं. तर त्याच्यामुळे आता ही चक्की दाखवते मी तुम्हाला की कशी निघाली, काय निघाली. दळण अगदी व्यवस्थित होतं याच्यामध्ये, काहीही प्रॉब्लेम नाही आला आतापर्यंत. तरी दळणही चांगलं आहे, आणि त्या चक्कीपेक्षा ही थोडी मोठी आहे. आत्ताच पीठ केलं हे निघालं, तर थोडी थंडी होऊ दिली, आणि आतली जी सफाई आहे ती पण करायची बाकी आहे. तर पीठ लागेल दिसत असेल तुम्हाला. ही आहे कंपनी. या पद्धतीची, आणि हे वरचं आहे, हे बघा खूप मोठं आहे. याचं जे भांडं आहे ते माझ्या चक्कीपेक्षा कमीत कमी 1 किलोन तरी जास्त आहे. इथे पूर्ण माहिती दिलेली असते. आता ही चांगली निघाली म्हणजे याच कंपनीची दुसरी चांगली निघेल असं नाही. शेवटी कसं असतं, वस्तू असते. तर याच्यामध्ये पण 6 आणि 1 लावलेली असेल ताईने, तर 7 चाळण्या याच्यामध्ये पण आहे. चाळण्यामध्ये फरक आहे. माझ्या याची 1 नंबरच्या चाळणीमध्ये अगदी मैद्यासारखं दळलं जातं, आणि या 1 नंबरच्या चाळणीमध्ये गव्हाचं पीठ काढतात त्या. तर थोडा चाळण्यांमध्ये पण कमी जास्त होऊ शकतात. पूर्ण त्याच्यावर नंबर दिलेले आहे, आणि याच्यावर त्याचं माहिती असते. तर थोडीफार माहितीच्या नुसार मागे पुढे होऊ शकतं, अगदी असंच नाही चालत ते. तर माझ्या याच्यामध्ये पण गहू आहे 1 नंबरवर, पण गहू मी कधीच दळत नाही, अगदी खूप बारीक होतं मैद्यासारखं ते, त्याच्यामुळे त्याच्यावर काही मी दळत नाही. आता हे भांडं मोठं आहे याचं. त्याच्यानंतर ही खोलताना थोडंसं जास्त जोर द्यावा लागतं त्याला. खाली पीठ पडलेलं दिसत असेल तुम्हाला. तर हे गरम होती आतापर्यंत, त्याच्यामुळे मी हे असं केलं की निघते वर. आणि बघा इथे पण चाळणी लावलेली आहे. गव्हाचं पीठ दळलं आता तर, आणि याचं काहीच हे नाही आहे, पाटा वगैरे नाही याचा. तर हे याच्यावरच असे हे फिरतं आणि बरोबर ते गहू बारीक होतात. आणि हे जर पक्की लागलं नाही हे, तर पूर्ण पीठ बाहेर येतं. हे पक्की लागायला पाहिजे. सुरुवातीला जेव्हा पाठवली आम्ही ना, ताईनं दळण लावलं, तर हे लागलं नव्हतं तिच्याकडून, पूर्ण पीठ झालं होतं घरामध्ये. आणि इथे हे जे आहे, हे जे खाली डब्बा दाखवला मी अगोदर तुम्हाला, तर त्या डब्याच्या
इथे जे आहे हे बरोबर तो असा डब्बा याच्यामध्ये बसून जातो. त्याच्यानंतर हे असं केलं की पॅक पण होऊन जातो. हे असं केलं की डब्बा व्यवस्थित बसतो. थोडंफार पीठ पडतं खाली, जास्त नाही. ते कपड्याच्या आजूबाजूला किंवा इकडून मागून पडतं की काय माहिती, पण माझ्याही चक्कीचं पडतं आणि याही चक्कीचं पडतं. तर हे एवढं राहतं. तसंही साधीही चक्की असली तर घास थोडाफार राहतोच. याच्यामध्ये घास नाही राहत, त्यात घास राहायचा काही प्रश्नच नाही, इथं नाही राहत काही. पण ते जे पीठ आहे ते कुठून येतं काय माहिती, उडतं थोडंफार. तर घरामध्ये नाही उडत, पण चक्कीमध्ये राहतं. आणि चक्की लावल्यानंतर हे असं लावावंच लागतं, नाहीतर पीठ परत बाहेर येतं. आणि माझ्या चक्कीमध्ये आणि या चक्कीमध्ये लवकर उघडत नाही. हे जे आहे मी घेतलेल्या चक्कीचं हे लाकडाचं आहे आणि या चक्कीचं स्टीलचं आहे. हा फरक आहे दोन्ही याच्यामध्ये. आणि हे डब्याचं जे आहे माझ्या याला कपडा आहे आणि याला थोडी वेगळी अशी जाळीसारखं आहे. हे नाही आहे माझ्या याला. त्या चक्कीमध्ये आणि या चक्कीमध्ये हाच 2 फरक आहे फक्त, डब्याचा आणि हे खालचं स्टीलचं. हे छान आहे. तर ही चक्कीच्या बऱ्याच वेळा कमेंट यायच्या. त्या चक्कीवर पण त्या चक्कीचा व्हिडिओ टाकलेला आहे मी, त्याच्यावर सुद्धा बऱ्याच कमेंट आल्या की ताई आमची गहू बारीक होत नाही किंवा आमची चांगली निघाली. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच सांगत असते, अशी जर वस्तू दाखवली मी की प्रत्येक वस्तू ही सारखी नसते. एखाद्या वेळेस वस्तूची गॅरंटी घेणं काहीच शक्य नाही. कधी काय म्हणजे 2 कंपनीचे जर सारख्या 2 मशीने आणल्या, दोन्हीमध्ये थोडाफार फरक राहतो. आता त्या ताईने घेतली तर दुसऱ्या बाकीच्या कंपन्या चांगल्या असतील, म्हणजे दुसऱ्या बाकीच्या चक्क्या चांगल्या निघल्या असतील आणि ती एक त्यांची थोडी खराब निघाली, तर ते बदलून आणणार आहेत ते. तर असंच असतं वस्तूचंही. तर माझ्या पण चक्कीमध्ये आणि या पण चक्कीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आला. गहू निघतात, गहू, ज्वारी, रोडग्याचं सर्व निघतं. यावेळेस तर मी मसालासुद्धा काढला, पण मसाला काढताना थोडं चिकट होते आतून. तर आता पुढच्या याच्यानंतर काही मसाला वगैरे काढणार नाही मी, डाळीच काढीन सर्व. मसाला थोडासा निघतो कमी जर असला तर, पण जास्त जर प्रमाण असेल तर ती खालची जी चाळणी आहे ती पूर्ण चिकट झाली होती, त्याच्यामुळे मसाला वगैरे काही आता काढणार नाही. पण निघतो त्याच्यामध्ये, असं आहे लिहिलेलं 5 नंबरची लावा, 4 नंबरची लावा, पण तो चिकट झाला. गव्हासाठी आणलेली आहे, मसाला वर्षातून एकदाच काढावा लागतो, तो बाहेरून काढून आणला तरीही चालते. हळद पण लिहिलेली आहे, पण हळदही नाही काय काढत मी आणि काहीच नाही. पण गहू, ज्वारी, बाजरी, त्याच्यानंतर मका, हे जे आहे सर्व त्याच्यामध्ये निघतं. तर याही चक्कीचं तेच आहे, वर ठेवलेली आहे मस्त हवेशीर. आणि या चक्कीचं एक विशेष आहे की जे दळण लावलं घरामध्ये जरी असली तरी खूप जास्त पीठ नाही उडत. एखाद्याच वेळेस साईडनं आवतून जर आपण कपडा वगैरे व्यवस्थित नाही लावला तर बाहेर येतं पीठ त्याचं, पण खूप नाही उडत. त्या अगोदर माझ्याकडे चक्की होती, तिचं पीठ बऱ्याच उडायचं, त्याच्यामुळे मला त्याचा खूप कंटाळा यायचा. पण ही चक्की खूप चांगली आहे आणि त्याच्याचमुळे इकडे पण आणून दिली. खेड्यामध्ये लाईटचा खूप प्रॉब्लेम असतो आणि चक्कीमध्ये पावसाळ्यात जायचं म्हटलं की त्याच्यापेक्षा घरी चक्की असली की टेन्शन नाही. ही चक्की आहे ती ताईच्या जे ओळखीच्या आहेत त्यांची, तर कपड्याचीच आहे ही पण आतल्या याच्यामध्ये थोडासा फरक आहे. हे जे झाकण आहे ते लावल्यानंतर या पद्धतीचं थोडं जे फिट करायचं आहे ते वेगळं आहे. तर प्रत्येक चक्कीमध्ये काही ना काही फरक हा दिसायला येतोच. नाही असं आहे. कपड्याच्यापेक्षा जी ताईची दाखवली मी जे डब्याचं आहे वरचं, ते तरी मला चांगलं वाटलं. आता माझं पण जी चक्की आहे ती या पद्धतीच्या कपड्याची आहे. त्याची इलास्टिक आता कुठेतरी अशी थोडी ढिली झाल्यासारखी झाली, तर त्याची कपडा किंवा इलास्टिक दुसरा आपण करू शकतो समजा. पण जी बाबांकडे घेतलेली आहे तर त्याला इलास्टिकची गरज नाही, कपड्याचीही नाही. वरचं जे झाकणाचं हे वेगळंच आहे, ते जे दाखवलं मी सुरुवातीला तुम्हाला ते. तर यांनी लावताना वरचं जे आहे वर याला इलास्टिक लावली आणि खालचं जे डब्याचं आहे मेन त्याला लावलीच नव्हती. त्याच्यामुळे जे पीठ सर्व घरामध्ये असं उडलं होतं पूर्ण. तर ते लावून पाहिलं, त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे वरची इलास्टिक आहे जेवढं माझ्याकडून समजा होईल तेवढं मी करून पाहिलं, पण त्या चक्कीच्या मोटर जी आहे त्याच्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम होता. कारण ती एक 2-3 मिनटं दळली ती ना, त्याच्यानंतर मी लावल्याच्यानंतर बारीक पीठ आलं, व्यवस्थित आलं सर्व समजा. तर त्या चांगलं आलं म्हणे, असं पीठ नव्हतं आलं अगोदर. पण एक 5-10 मिनटं चालल्यानंतर ती आपोआपच बंद पडायची. त्याच्यानंतर त्यांनी त्या दुकानदाराला फोन केला, तर ते म्हणत वरचं जे आहे डब्बा आपण जे गहू टाकतो तर तिथं एक प्लेट आहे, तर ती प्लेट तुम्ही कमी करा, म्हणजे गहू कमी पडतील चक्कीमध्ये, त्याच्यानंतर पीठ चांगलं येईल.
गहू पूर्ण काढले. कोणत्याही प्रकारची प्लेट वगैरे तिथं काही आम्हाला दिसली नाही. अशा चक्कीमध्ये आतापर्यंत समजा प्लेट काही मला कोणत्याच चक्कीमध्ये नाही दिसली, पण याच्यामध्ये कदाचित असेल आणि आपल्याला माहिती नसेल. आता ते चेंज केल्यानंतर समजेनच की नेमकं काय फॉल्ट होता त्याच्यामध्ये. तर ते सर्व करून पाहिलं मी, पण काही शेवटी जमलं नाही त्यांना. आणि मोटारीचा आवाज पण असा येत होता त्या की म्हणजे की ती चक्की सुरू असताना असं वाटत होतं की तिथं उभं पण राहू नये, इतका आवाज येत होता चक्कीचा. तसं पाहिलं तर माझी चक्की आहे समजा, बाबांकडे आहे, एवढा आवाज नाही येतो. ते दुकानदार आपल्याला सांगतात की या चक्कीचा आवाजच येणार नाही, सुरू आहे की नाही समजणार पण नाही, पण तसं नाही. आम्हालाही तसंच सांगितलं होतं जेव्हा आम्ही घ्यायला गेलो तेव्हा, की आवाज नाही येत म्हणे याचा जास्त, म्हणजे असं वाटतही नाही चक्की सुरू आहे म्हणून, पण आवाज येतो त्याचा. कारण प्रत्येक वेळी आपण दुकानदार जे विकणारे आहे ते तर आपल्या वस्तूची कोण्या पण खूपच म्हणजे वाहवास सांगतात की नाही ही वस्तू अशी आहे, ही तुम्ही घ्यायलाच पाहिजे, एकच नंबर आहे, याच्यासारखी तुम्हाला दुसरीकडे सापडणारच नाही, खूप सांगतात दुकानदार. ज्यांना त्यांना तर ती वस्तू विकायची आहे, पण आपण ठरवायचं की आपल्याला कोणती घ्यायची. ते दुकानदाराला कधीच नाही विचारायचं की कोणती चांगली आहे. त्यांच्याकडे जी आहे तिच्याचबद्दल ते जास्त सांगतात. आपल्याला जी घ्यायची आहे त्याच्याबद्दल आपण जर घ्यायची असली एखादी वस्तू तर म्हणतात नाही ती नाही चांगली, ही चांगली आहे, त्याच्यापेक्षा हिची गॅरंटी चांगली आहे, असं आहे तसं आहे खूप. ते कारण त्यांना त्यांची वस्तू विकायची असते, पण आपण ठरवायचं की आपल्याला नेमकी कोणती घ्यायची. आम्ही पण बरेच वेळा असं होतं की दुकानात गेल्यानंतर आम्हाला जे घ्यायचं असतं ते त्या दुकानदाराकडे नसतं, आणि नसल्यानंतर ते त्यांच्याकडच्या वस्तूची खूप वाहवा सांगतात. पण आम्ही एक ठरवलेलं असतं की नाही आम्हाला हेच घ्यायचं आहे, आणि मग आम्ही त्या दुकानातून बाहेर पडत असतो. तर असं आमच्यासोबत पण बऱ्याच वेळा होतं. आता ही चक्कीचा आवाज इतका खराब येत होता म्हणजे तिथं उभं राहा वाटत नव्हतं. तर याच पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.